स्वप्न काय आहे तुमचं स्वप्न? प्रत्येक व्यक्ती एक स्वप्न बघतो. तुमचं स्वप्न तुमची कमजोरी नाही, तुमची ताकद असायला हवी. मी जगत असंच नाहीये, माझ्या डोळ्यात एक स्वप्न आहे म्हणून मी जगत आहे. पुढचा विचार करण्यापेक्षा सध्याच्या परिस्थितीला ओळखा, त्याला बदलण्याचा प्रयत्न करा. आज काहीच नाही अभ्यास केला असे हजारो बहाणे आपल्याकडे आहेत. मी आज थकलो होतो, मी झोपलो होतो, मी गावी गेलो होतो, असे हजारो बहाणे तुम्हाला भेटतील. पण बहाण्यापेक्षाही तुमचं स्वप्न मोठं असायला पाहिजे. स्वप्न बघणं सोपं आहे, कारण आज प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक स्वप्न आहेच. स्वप्न असणं आणि त्याला पूर्ण करणं यात खूप अंतर आहे. तुमचं स्वप्न तुमच्याकडून तुमचा टाइम मागतं. जर तुम्ही टाइम द्यायला तयार आहात तर स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. तुमची मेहनत तुम्ही आता जे करणार आहात ते लोकांसाठी पुढे तुमची सक्सेसची कहाणी असायला हवी. अशी जिंदगी जगा. तुमचं जीवन दुसऱ्यांसाठी इन्स्पिरेशन असायला पाहिजे. जीवन, वेळ, स्वप्न आणि टाइम या गोष्टी तुम्हाला दुसऱ्यांदा कधीच मिळत नाहीत. जीवन एकदाच मिळतं, त्या जीवनाचं एक महत्त्व असायला हवं. मोठी नाही, छोटीशी जागा लोकांच्या मनात असायला हवी, ती पण तुमच्या कामावरून, तुमच्या नावावरून. वेळ, एकदा गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे वेळ चांगली असो किंवा वाईट असो, माणूस त्यातून काहीतरी शिकतो नक्कीच. स्वप्नाची सर्वांची परिभाषा वेगळी आहे, पण मला वाटतं की स्वप्न छोटं असेल तरी चालेल, जिद्द मोठी असायला हवी. तुमची जिद्द तुम्हाला तुमच्या स्वप्नापर्यंत नेऊन नक्की पोहोचवेल. आणि उरलेला टाइम तुम्हाला तर माहीतच आहे टाइमची व्हॅल्यू. एकदा गेलेला टाइम वापस मिळू शकत नाही, म्हणून त्या टाइमाला सुंदर बनवा, त्या टाइमाचं सोनं बनवा, त्या टाइमाचा चांगला वापर करा. माणसाचा माइंड जिथेपर्यंत विचार करू शकतं ते विचार तुमचं स्वप्न आहे. स्वप्नाला काही पाबंद्या नाहीयेत, म्हणून तुम्ही जेवढे मोठे विचार करू शकता तेवढे मोठे स्वप्न बघा. इथे आपण सर्व इक्वली आहोत, कारण देवाने तुम्हाला देखील तेच दिलं आहे जे इतरांना दिलेलं आहे. जे टॉपर आहेत त्यांना सुद्धा तेच मिळालेलं आहे जे तुम्हाला मिळालेलं आहे. तुमच्याकडे हात, पाय, डोकं आहे, त्यांच्याकडे देखील आहे. सगळं सेम आहे. फक्त वेगळं काय आहे तर विचार करायची क्षमता. कारण समोरचा व्यक्ती विचार करतो की मला टॉपर बनायचं आहे, मला बेस्ट बनायचं आहे, आणि तो बनतो. आणि तुम्ही काहीच विचार करत नाही आणि तुम्ही काहीच बनत नाही. तर विचार करा, तुम्हाला काय बनायचं आहे त्या गोष्टीचा विचार करा. कोण कोणापेक्षा बेस्ट नाही आहे. आपण सर्व समान आहोत. फक्त गरज आहे विचार करा आणि लागा कामाला. त्यावेळी तुम्हालाही ते सर्व जमेल जे दुसऱ्यांना जमतं, जे दुसरे करतात. मुश्किल काहीच नाहीये. प्रयत्न केल्यावर प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे. फक्त गरज आहे तुम्ही त्या टाइमाचा चांगला वापर करा. त्या गोष्टीला टाइम द्या. एकदम परफेक्ट नाही शिकणार, पण त्या परफेक्टसाठी सुरुवात तरी करणार तुम्ही. पहिल्यांदा सर्व गोष्टी समजायला लागतील असं थोडी ना होणार आहे. त्याला त्याचा टाइम द्या. जरा हळूहळू का होईना सर्व गोष्टी समजायला लागतील. स्वप्न तर झोपेत सुद्धा येतात, पण त्या स्वप्नाच्या मागे लागायची तुमची दुनिया स्वप्नापेक्षा देखील सुंदर बनवेल. जीवनाला समजायचं आहे तर पाठीमागे वळून पहा, आणि जीवनाला बदलायचं आहे तर पुढचं जीवन सुंदर बनवण्यासाठी, चांगलं घडवण्यासाठी प्रयत्न करा. आई वडिलांकडून काही इम्पॉर्टंट गोष्ट मागण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्यांना अशी गोष्ट द्या जी त्यांच्यासाठी अनमोल असेल, आणि ती गोष्ट आहे तुमची सक्सेस, तुमची कामयाबी. आता ठरवलंय आपलं स्वप्न पूर्ण करायचं तर मारा आता कॉम्पिटिशनच्या समुद्रात उडी. समुद्र किती खोल आहे यात काय अर्थ आहे. स्वप्न मिळाल्यानंतर तो नजारा काय असेल त्याचा विचार करा. सर्वांना वाटत असतं की माझी लाईफ अशी आहे पण मला अशी असायला हवी. दुसऱ्यांच्या नजरेतून तुमची लाईफ कितीही बेस्ट असे ना, कितीही परफेक्ट असे ना, तरी देखील तुम्हाला त्याहूनही जास्त चांगली लाईफ हवी असते. त्यामुळे आपले स्वप्न, आपले विचार वेगवेगळे असू शकतात. स्वप्न काय आहे तुमच्यासाठी? कुणासाठी जिम्मेदारी असेल, कुणासाठी इच्छा असेल, तर कुणासाठी आवडती गोष्ट असू शकते. स्वप्न खूप वेगवेगळे असतात, पण त्याला पूर्ण करून खूप कमी लोक दाखवतात. स्वप्न तोपर्यंत स्वप्न आहे जोपर्यंत ते सत्यात उतरत नाही. स्वप्न तुम्हाला तुमचा टाइम मागतं आणि त्याला तुम्ही तुमचा टाइम द्या. एकदा जरी तुम्ही तुमचा टाइम त्याला दिला ना तर ते स्वप्न तुम्हाला त्याचा टाइम देईल. कुंभार जसा मातीला हाताने आकार देतो तसाच तुम्ही तुमच्या जीवनाला हाताने आकार देऊ शकता. जीवनात प्रत्येक गोष्ट मिळवणं टफ आहे, पण समोर एक स्वतःचं अस्तित्व ठेवा की माझी लाईफ मला पुढे अशी जगायची आहे, आणि त्या अस्तित्वाला सिद्ध करून दाखवण्यासाठी मला हे जंग लढायची आहे, मला हे प्रयत्न करायचे आहेत. स्वप्न पूर्ण करणं मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे, पण जे तुमच्यासोबत तुमच्या लेवलचे होते ते पुढे काय करायला लागलेत, त्यांची लाईफ
लाईफ पूर्वीसारखी आहे की वेगळी आहे? त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? ते तर पुढे गेलेत, तुम्ही अजून इथेच का आहात? प्रश्न विचारा स्वतःला. विचार करा या गोष्टीचा. विचार केला तर मेहनत कुणाला करायची आहे? कुणालाच नाही. पण मेहनत करून फळ जर मिळत असेल तर मेहनत का नाही करायची? वेळ वाया घालवायला, मनोरंजन करण्यासाठी तुमच्याकडे खूप गोष्टी आहेत, पण जीवनभर तुम्ही वेळ वाया घालवत राहणार आहात? स्वतःला मनोरंजन करत राहणार आहात? याचा विचार नक्की करा. काय करणार आहात जीवनात तुम्ही? की जीवनात एक भक्कम पाया बांधणार आहात? वेळ वेळ असते. बोलता बोलता एक सेकंद, एक मिनिट कधी होऊन जातं ते देखील कळत नाही. पाणी जसं आपण ओंजळीत घेऊन थांबवू शकत नाही, तसंच वेळ आपल्या हातात थांबत नाहीये. वेळ जात चाललेली आहे. वेळेचा वापर करा. वेळेत काहीतरी करून दाखवा. वेळ निघून गेल्यावर काहीच अर्थ नाहीये. प्रत्येक जीवनातील एक हकीकत आहे. फेलियरचा जीवनात प्रत्येकांना सामना करावाच लागतो. तुम्हाला देखील करायला लागणार. लोक काय म्हणणार या भीतीने कदापि हार मानू नका. पुन्हा प्रयत्न करत राहा. सक्सेस एकदा तरी मिळेलच. जीवनात सर्वांना सर्व काही मिळत नाही. तो आपल्याला आपल्या परिश्रमातून, आपल्या मेहनतीतून कमवावं लागतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाचे काही इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. थँक्स फॉर वॉचिंग.